तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची 48वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर कैलासवासी औदुंबराव पाटील, संस्थापक व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित ज्येष्ठ सभासदांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सन 2022-23च्या हंगामाचा अहवाल सादर करून या हंगामात फक्त 125 दिवसात 7,26,142 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होऊन 6,64,420 क्विंटल साखरेचे उत्पादन होऊन सरासरी साखर उतारा 10.90% इतका मिळाला आहे. सर्व शेतकरी सभासद त्या ठिकाणी गणपतीपासून पाऊस पडल्यामुळे सुखावला आहे आणि त्या ठिकाणी एक प्रसन्नाचं वातावरण 32% उजनी धरण भरतं आहे आणि लवकरच धरण भरेल आणि आपल्या भागाची त्या ठिकाणी ऊर्जा वाहिनी असणारी उजनी धरण भरल्यानंतर आनंदाचं वातावरण होईल. त्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्या मोठ्या सभासद संख्येने त्या ठिकाणी खूप आनंदी आणि खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. खरं तर यंदाच्या हंगामामध्ये ऊसाचं प्रमाण कमी राहील अशी चर्चा होती. त्यात पाऊस कमी होता आपल्या भागामध्ये, उजनी तितकीच भरली नव्हती. आता वातावरण थोडंसं बदलताना दिसतंय. शेवटच्या टप्प्यात का होईना परंतु पाऊस झाला आहे. उजनी धरण थोडंसं आता 30-35च्या टक्क्याकडे चाललंय. काय वाटतं यंदा गळीत हंगाम कसा चालेल, कितीपर्यंत जाईल, विठ्ठलचं उद्दिष्ट आहे? या हंगामामध्ये मागच्या हंगामामध्ये 125 दिवस चालून 7,26,000 गाळप केलं होतं. या हंगामामध्ये आम्ही 100 दिवस गाळप हंगाम चालेल असं नियोजन करून 10,000 10 लाखाचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं आहे. उजनी धरण आज 30-35% धरण झालं आहे आणि लवकरच ते 50% पार करेल आणि परत ऊसाच्या लागवडी होतील. यावर्षी 4 महिन्यामध्ये 4 महिने पाऊस न पडल्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकरी हवालदिन झाला आहे आणि एकरी उत्पादन पण देखील घटलं आहे आणि त्यामुळं एकरी टनेज कमी निघणार आहे. त्यामुळं लागवड जरी 200 म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर 2.23 2 लाख हेक्टर 2,30,000 हेक्टरवरती ऊसाची लागवड सोलापूर जिल्ह्यात झाली. गेल्या हंगामापेक्षा ह्या हंगामामध्ये 2,40,000 हेक्टरची 10,000 हेक्टरनी लागवड जास्त आहे परंतु उत्पादन कमी निघत. त्यामुळं लागवड जास्त आहे. त्यामुळे यावर्षी देखील ऊसाचं उत्पादन कमी असल्यामुळे गाळप हंगाम हा जिकरीचा राहील. दराची स्पर्धा त्या ठिकाणी राहील आणि दराच्या स्पर्धेमध्ये विठ्ठल सहकारी साखर कुठेही कमी पडणार नाही आणि दराची स्पर्धा टिकवत असताना काट्याची चोखता त्या ठिकाणी कारखाना जपेल आणि कारखाने सभासदांचा भरपूर विश्वास आहे. कारखान्याला निवडून दिले ते सभासद ऊस घालतील आणि जास्तीत जास्त गाळप करून यशस्वी हंगाम करून विठ्ठल कारखान्याच्या बद्दलची भावना ऊस घालून त्या ठिकाणी गेल्या हंगामात देखील प्रगट केली. तीच भावना माझा कारखाना चालला पाहिजे. माझा कारखाना चालला तर जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्याला त्या ठिकाणी दराची स्पर्धा करावी लागते. हा माझ्या सभासदाला त्या ठिकाणी विश्वास आहे आणि विठ्ठल कारखान्यालाच फक्त ऊस त्या ठिकाणी गेल्यामुळं कारखाना चालल्यामुळं विठ्ठलच्याच सभासदाला दराचा फायदा होत नाही तर इतर सभासदांना कारखान्यात देखील फायदा होतो. त्यामुळं विठ्ठलचा आणि सगळेच जास्तीत जास्त शेतकरी त्या ठिकाणी विठ्ठलला ऊस घालून त्या ठिकाणी हंगाम यशस्वी करतील. नाही, मुळामध्ये आपण काट्याच्या बाबतीमध्ये निवडणुकीपूर्वी देखील आणि सांगोला कारखान्याच्या पहिल्या मुळी टाकतानापासून काट्याच्या बाबतीत आपण चोख भूमिका घेतो आहे. आता कोण काटा हाणतंय नाही आणतंय ते त्यांना माहिती, परंतु त्याच्यावर बोलत नाही. मी जर काटा हाणत नाही तर मी बोलतो आहे असं माझं स्वतःचं मत. परंतु शेतकरी संघटना ज्यावेळेस आम्ही सोबत घेतली त्यावेळेस त्यांच्या मुख्य मागणीच काट्याची होती, ती आम्ही पाळली आणि आज देखील अखंड पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मूळ मुद्दा असा आहे
की जे सोशल मीडियावर आपण म्हणताय तुलनात्मक, हा तुलना त्यांनी त्यांच्या यानं केली. भविष्यामध्ये कारखानदारी वाचली पाहिजे. विठ्ठल कारखाना जोपर्यंत बंद होता तोपर्यंत स्पर्धा, दर देणं किंवा ह्या बाबतीवर काट्यावर कशावर पण चर्चाच होत नव्हती. कारण आम्ही सगळेजण शंड झालो होतो, शांत बसलो होतो, आमच्याकडे कोणच वही नाही. परंतु विठ्ठलच्या सभासदांनी परिवर्तन केल्यापासून आज आपल्या विठ्ठलच्या वाईट बातम्या यायच्या बंद होऊन स्पर्धात्मक बातम्या, तुलनात्मक व्हायला लागलं. ही खरी ह्या नवीन संचालक मंडळाचं यश आहे की विठ्ठल कारखाना तुलना करू शकतो. कारण आजपर्यंत आम्हाला मागं धरलं जायचं, परंतु नाही, तर पुढच्या काळात विठ्ठल कारखाना देखील यांच्या स्पर्धेत उतरेल. भविष्यात देखील त्या ठिकाणी आत्ता जसं आपण विचारलं की या दर जाहीर करत असताना मी इनडायरेक्टली दर जाहीर केला. कारण या हंगामामध्ये नेमकं साखरेला भाव किती मिळेल ह्याची अजून कल्पना नाही. गेल्या हंगामामध्ये आपण साखर जी विकली, लाईट विकली, ह्याच्यातून आपण 2500 रुपये देऊ शकलो. या हंगामामध्ये साखरेचे भाव 4000पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. जर 4000 रुपये भाव झाला, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 75 रुपये साखरेचा भाव, 78 रुपये, जर तो भाव आपल्या शेतकऱ्याला मिळाला तर आपण 5000पेक्षा जास्त उसाला भाव देऊ शकतो. परंतु आज दुर्दैवानं केंद्र सरकारनं निर्यात बंद केली, याच्यावर कोण बोलत नाही. आज आम्ही ठराव केला की निर्यात बंदी उठवावी, जेणेकरून माझ्या शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळतील आणि शेतकऱ्याला नक्की उसाचा भाव चांगला या हंगामात मिळेल. ह्यापेक्षा पुढच्या हंगामात ह्याच्यापेक्षा चांगला दर मिळेल. आणि स्पर्धा त्या ठिकाणी टिकवायची असताना काही कारखान्यांनी त्या ठिकाणी गेल्या हंगामामध्ये पहिली कोंडी विठ्ठल कारखान्यात 2300 रुपयाची फोडली, ह्यांनी फोडली नव्हती. परंतु ज्यावेळेस शेवटचा भाव आणि हळूहळू टप्प्याटप्प्यानं तो भाव मिळत जातो आणि त्या ठिकाणी हे सगळ्यांना हे होतं. आज जी परंपरा विठ्ठल कारखान्याची पूर्वीची होती, पहिला हप्ता, दुसरा हप्ता पोळ्याला, तिसरा हप्ता दिवाळीला, ती परंपरा आम्ही कायम ठेवू आणि भविष्यामध्ये दराच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही ह्याची आम्ही खात्री घेऊ. कर्नाटक काटा पेमेंट असं जाहीर करून त्याने तिकडे ऊस वाढण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. त्याबद्दल आपला विठ्ठल कारखाना कसा सक्षमपणे तुम्ही कसं आकर्षित करणार शेतकऱ्यांना? मुळामध्ये कर्नाटकमधल्या आपल्या माध्यमातून जे कळालं 3500 रुपये वगैरे भाव, तर त्याच्यामध्ये तो आपल्याला डोळसपणे बघणं गरजेचं आहे की तो तोडणी वाहतुकी सहित आहे का, हा महत्त्वाचा आपण बघणं गरजेचं आहे. पंढरपुरातील इस्बावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोड टच दुकानगाळे विकणे आहेत. एकूण 40 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 बाय 22.25 रुंदी लांबीचा. रेरा मान्यताप्राप्त प्रोजेक्ट. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी. शॉप खरेदी करताना GST मध्ये 100% सूट. भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा. शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी. तेव्हा अवश्य लाभ घ्या. पत्ता शेलार कॉम्प्लेक्स, बुवाच्या हॉटेल जवळ, सह्याद्री नगर, पंढरपूर पुणे रोड, इस्बावी. संपर्क विजय शेलार 9860 74 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77.